एकच जिद्द जमिनीच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची हुकुमशाहीचा नाही काय असो हुकुमशाहीचा काय असो जुलमी सरकारचा हाय हाय जुलमी सरकारचा शेतकरी एकजुटीचा विजय असो शेतकरी एकजुटीचा विजय असो जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या रद्द करा रद्द करा शेतकरी आज या 2 दिवसापासून अवघ्या 4-5 दिवसामध्ये शासनानं नोटीस दिल्या बेलखेड आणि आमला या दोन्ही गावाला. मागणी सांगा. हा नेमकी मागणी म्हणजे इथं शेतकऱ्याच्या सुपीक जमिनी आहेत, सर्व बागायती जमिनी आहेत, ओलितीच्या जमिनी ह्या रोडमध्ये जात आहेत आणि शेतकऱ्याला तुटपुंज्या स्वरूपाचा मोबदला देत आहेत. त्याला शेतकऱ्याचा विरोध आहे. परंतु शासनाने काय केलं, आता जोर जबरदस्ती करून या ठिकाणी जमीन हडपण्याचं काम हे शासन करत आहे. कुठलीही शेतकऱ्याबद्दल या शासनाला दयामया नाही आहे. त्याच्यामुळं पोलीस फोर्स आणून आणि सगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यावर दडपण आणून आणि गोलमाल पद्धतीनं ते शब्द वापरून की बा हे मोबदला मिळणार ते मोबदला मिळणार. आम्ही चर्चा करायला गेलो असताना त्याच्यातून निष्पन्न कुठलीच गोष्ट झालेली नाही. आम्ही चर्चा करायला गेलो, एसडीएम सांगतात की तुम्हाला रेडी रेकनरचे दर आणतो, या वर्षीचे दर देतो, त्या वर्षीचे दर देतो, या कायद्यानुसार देतो. कायदे पंडित का शेतकरी का एवढे हुशार आहेत का? आम्हाला ढोबळ मनानं त्याने एक आकडा सांगायला पाहिजे, बुवा या गावाला आम्ही या रेकनरचे दर निघाले आणि त्या स्वरूपात आम्ही याला मोबदला देऊ. परंतु तशा कुठल्याही स्वरूपात तोंडी बोलण्याला काही अर्थ नाही. लेखी स्वरूपात यानं आम्हाला द्यायला पाहिजे. दोन्ही गावाला सांगायला पाहिजे, बुवा आम्ही तुम्हाला एवढा मोबदला देतो.